नमस्कार, माझं नाव आहे जादूगार जितेंद्र बेर आणि आज इथं मी तुम्हाला भेटायला आलोय पुढारी न्यूजला. आता मी भेटायला आलोय त्याच्या मागे फार महत्वाचं कारण आहे. कारण सध्या तुम्ही गेले 10 ते 15 दिवस मीडियामध्ये, पेपरमध्ये, चॅनलला बघत असाल की भोंदू बाबा त्यांनी जी दुष्कृत्य केलेली आहेत सगळ्या समाजात, त्याचे होणारे दुष्परिणाम, त्याचबरोबर त्याच्यामुळे पिचली गेलेली लोक आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात किंवा इतर कुठल्या राज्यात भारतात हे सगळे जे प्रकार चालतात आणि त्याच्यावर इतका सुशिक्षित आणि सगळाच, फक्त सुशिक्षितच नाही म्हटलं पाहिजे तर सगळाच जो समाजवर्ग आहे तो अजूनही या बाबांच्या नादी कसा लागतो आणि देवधर्माच्या आड किंवा त्याचबरोबर या वेगळ्या भावनांच्या आड हे स्वतःचा स्वार्थ कसा साधतात, हे खूप सिरियस, म्हणजे ज्याला गंभीर, अतिगंभीर म्हणलं पाहिजे असं प्रकरण आहे. आणि याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की जरी आपण किती म्हणलं की समाज पुढे गेलाय तरी आपण या बाबतीत किती अजून मागे आहोत. तर कृपया सगळ्या आमच्या इथल्या प्रेक्षकांना आव्हान आहे की हे प्रयोग आहेत, त्यामुळं हे मी प्रयोग म्हणून दाखवतोय, पण तुम्ही कुठल्या असा चमत्कार व्हायला एकदा सतसत विवेक बुद्धीने विचार करा की खरंच हे शक्य आहे का, आणि जर ते शक्य असेल तर तो चमत्कार दाखवण्याची गरज इथं काय. त्या चमत्कारांनी आपल्या देशाचं कल्याण काय होऊ शकणार नाही, तिकडे जगात जे वॉर चाललंय ते वॉर का थांबू शकणार नाही. तर तो स्कोप आहे ना हा स्वार्थासाठीचा आहे, हे कृपया लक्षात घ्या. आता आपण प्रयोग बघणार आहोत. गंमत काय माहितीये का, या ठिकाणी माझ्याकडं वॉलेट आहे. तुम्हाला माहिती आहे की वॉलेट आलं की पैसे आले, त्याच्यानंतर कार्ड्स आली, तर हे वॉलेट आहे. आणि हे जे वॉलेट आहे हे वॉलेटपासून काय जादू होणार हे आपण बघूया. तर हे मी वॉलेट 1 2 बंद केलं आणि 1 2 3 म्हणून उघडलं आणि पाहिलं तर या वॉलेटला आग लागलेली दिसते. आता ही जी जादू मी तुम्हाला आता दाखवते इथं प्रेक्षकांना, आणि खरी खरी आग आहे ही जी जादू मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय, ही जादू जी आहे ही सुद्धा जादू आहे. आता एखाद्याच्या वॉलेटला अशी उघडल्या उघडल्या जर आग लागत असेल किंवा कुठल्या गोष्टीतनं अग्नी प्रकट होत असेल तर जी भोळी लोक असतात ती अग्निदेवता आली म्हणून हात जोडून पुढे जातात आणि तो क्षण असतो की जिथे ते फसतात. तर लक्षात घ्या, ही पण फक्त आणि फक्त जादू आहे. किंवा दुसरं या लोकांचं जसं असतं की आम्ही पत्त्याचे कॅट तर तुम्हाला माहिती आहे भरपूर वापरतो आणि त्यातलाच हा पत्त्याचा कॅट इथे दिसतो. तुम्हाला वेगळे पत्ते दिसत असतील, बरोबर आहे. तर यातला कुठला एक पत्ता मनात धरा तुम्ही लोक, धरलात. धरल्यानंतर जर मी 1 2 3 म्हणून पाहिलं या ठिकाणी, तर हे सगळे जे पत्ते जे आता आपल्याला दिसत होते हे गायब झालेत आणि इथे 500 रुपयाच्या नोटा आलेल्या दिसतात बघा तुम्हाला. आणि हे जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात ना, त्याचा पुढचा परिणाम हा असतो की तुम्ही भक्त म्हणून जाता. आणि या 500च्या नोटातल्या तुम्हाला प्रसाद म्हणून काहीतरी 5-6 नोटा पण मिळतील, पण लक्षात घ्या जे तुम्हाला 3-4 हजार, 5,000, 10,000 मिळतात अशा याच्यातनं, त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडनं लाखो रुपये नंतर उकळले जातात. म्हणजे फक्त भावनिकच फसवणूक होते नंतर असं नाहीये, तर आर्थिक पण फसवणूक याच्यात होण्याचं प्रमाण आहे हे खूप मोठ्या प्रमाणात, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी ह्या 2 जादू दाखवल्या, तशीच अजून एक जादू म्हणजे काय आहे की आता याचं मी एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतोय की बरेच बुवा बाबा, आम्ही जेव्हा प्रयोग करायला जातो तिथे मी बघतो की आजूबाजूला नदी असते आणि त्या नदीमध्ये अशा दारूच्या बाटल्या वगैरे अशा वाहत असतात भरलेल्या. आणि नंतर विचारलं तर कळलं आता की करणी होऊ नये म्हणून आम्हाला या बाबांनी सांगितलंय की बाबा व्हिस्कीची बॉटल आहे ती पाण्यात सोड, याच्या नावाने हे कर. आणि मला आश्चर्य वाटतं की आजकालच्या जगात हे कसं होऊ शकतं. आणि त्याच्या मागची गंमत अशी की हे बाबावांचा एक चमत्कार म्हणजे ही आपल्याकडे दोरी आहे साधी आणि बाटली. आता ही दोरी जर तुम्ही याच्यात सोडली या बाटलीमध्ये तर तुम्हाला दिसते की बाटली कंप्लीट या ठिकाणी तुमच्या समोर, आणि दोरी. आता 1 2 3 म्हणल्या क्षणी मी जर हात सोडला तर या दोरीवर ही बाटली तुम्हाला ऍक्च्युली अधांतरी झालेली दिसते. आता अधांतरी झालेली दिसते म्हणल्यावर तुम्ही म्हणाल की आत काय बाबा मॅग्नेट आहे का, काही नाही, काही मॅग्नेट वगैरे काही नाही. ही जी दोरी मी तुम्हाला दाखवली ही दोरी अक्षरशः अशी आतही जाऊ शकते कंप्लीट. मॅग्नेट असेल तर ती थांबणार आणि तशी बाहेर येऊ शकते. आता याच्या मागे काय आहे जादू ही मी तुम्हाला एक्सपोज करतो. काही नाही, ही एक बाटली तुम्ही पण घरी करू शकता. एक बाटली जी ट्रान्सपरंट नाहीये ती घ्या आणि आतमध्ये तुम्हाला आवाज येईल. मी एक कागदाचा बोळा किंवा एखादा मणी जो इथनं जाईल आणि थोडा जाड आहे, अगदी कसा बसा जाईल, बाहेर पटकन येणार नाही, जाड थोडा, तो आत टाकलाय.
आता जादू कशी होते, एक जाड दोरी घ्या आणि ती आत टाका, लोकांना दाखवा साधी दोरी आहे किंवा आत किंवा बाहेर येऊ शकते. त्याच्यानंतर जेव्हा मी तुम्हाला दाखवलं की बाटली साधी आहे, तेव्हा मी उलट केलं आणि तो जो तुम्ही आत टाकलेला मणी आहे किंवा तो जो कागदाचा बोळा आहे तो या छोट्या नॉझलमध्ये आला. त्याला बाटली अशी पाहिजे, या साईजची किंवा या आकाराची. आणि मी याला जेव्हा इथं ओढलं की दोरी इथं आहे, तर हे जेव्हा ओढतोय तेव्हा तो मणी इथं अडकला पाहिजे. तुम्हाला लक्षात येतं इथं. आता हा एकदा मणी अडकला की इथं जाम झालं आणि मग काही नाही, तुम्ही असं धरलं आणि हात सोडला, याच दोरीवर ही बाटली तुम्हाला आदंद्री झालेली दिसते. कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाही. तुम्ही असं करा, कुठला तरी खोटा मंत्र म्हणा आणि समोरचा माणूस भारावून जातो की अरे कसं होतं. आणि मी परत बाटली धरली, या दोरीला ज्या दाखवलं मॅग्नेटने आत पुश केल्यावर तो मणी खाली पडला, मी दोरी काढून टाकली. इतकी सोपी इफेक्ट किंवा इतकी सोपी जादू ही आहे. पण ही जादू जेव्हा तुम्हाला तिथं दरबारात दाखवली जाते, तुम्ही म्हणता अरे वा 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 काय झालं आपलं. मग लगेच तुम्ही अशी बाटली घेता, मग ते सांगतात याच्यात करणी केली आहे, ती दोरी त्यांनी धरली, ती त्या माणसाच्या नावाने बाटली पाण्यामध्ये वाहून टाका. आणि आपण वेड्यासारखं जातो, एक तर दारू वाईट, त्याच्यातनं विकत घेतो आणि परत पाण्यातही सोडून देतो. तर हे असले प्रकार करू नका. आणि अजून एक गंमत म्हणजे अजून एक जादू दाखवली जाते. बऱ्याच वेळेला ना पैसे, दागिने, अंगठ्या काढणं हे प्रकार जास्त असतात. पैशाशी रिलेटेड मी तुम्हाला अजून एक जादू दाखवतो. माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नोट आहेत. परत दाखवतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तो जो कोणी भोंदू बाबा आहे तो तुम्हाला या नोटा दाखवतो आणि दाखवल्यावर तुम्हाला म्हणतो की बेटा तुला पैशाची विवंचना आहे, मला कळलेलं आहे, काही हरकत नाही, आपण असं हे करूया, विधी करूया आणि हे 3 नोट आहेत ना या तुला पुरणार आहेत का. तो म्हणतो नाही बाबा. तो म्हणतो काही हरकत नाही, माझी वर्ण माझ्यावर कृपा आहे. बघितलंच तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6च नोटा राहिल्यात, तुला अजून पाहिजेत का. म्हणून तो त्याला अजून 3 नोटा काढून देतो. ह्या पुरणार आहेत का. तो म्हणतो बाबा थोड्याफार. नाही काय हरकत नाही, माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि 6च नोट आहेत. मग आपण तुझ्यासाठी अजून एकदा करूया. मग परत तो अजून 3 नोटा काढतो आणि म्हणतो की आता एवढं पुरेल ना. तो म्हणतो पुरेल बाबा, काही हरकत नाही, तुला कधी लागले तरी सांग, कारण माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि 6च नोट आहेत. ही पण जादू आहे. कोणीही असे पैसे काढू शकत नाही. असे पैसे काढू शकत असते तर आपला देश कर्जबाजारी झाला नसता. त्याच माणसाला तिथे बसवलं असतं आणि दिवसभर रिझर्व्ह बँकेने सांगितलं असतं तू नोटा काढत बस. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे येत आहेत ते तुम्हाला दाखवायला येत आहेत या भोंदूबाबांच्या मार्फत, ते नंतर पैसे तुमच्याच खिशातनं जाणार आहेत. आता एक गंमत बघणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही एकांना इन्व्हाइट करतोय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव. माझं नाव ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, नावच ज्ञानेश्वर आहे. तर ज्ञानेश्वर या इकडे बसा. ज्ञानेश्वरांनी तुम्हाला माहिती की ज्ञानेश्वरीतनं सगळ्या जगाला प्रबोधन दिलं. आपल्याकडे अंगठी विंगठी आहे. नाही, एक काम करतो मी, या प्रयोगापुरतं माझी अंगठी देतो. आता जादूगाराची अंगठी आहे आणि एकदा चेक करून घ्या, अंगठी नॉर्मल आहे ना, त्यात काही जादू बिदू नाही आहे ना. नाहीये, साधी आपली जी सोन्याची अंगठी असते तीच आहे. ओके, आता माझ्याकडे इथे हे जे तुम्हाला बॉक्स दिसतंय, हे बॉक्समध्ये ही अंगठी इथे ठेवली तरी चालेल. सगळ्या प्रेक्षकांना इथे दिसत असेल की त्यांनी बॉक्समध्ये ठेवलेली अंगठी आणि या बॉक्सचं जे झाकण आहे, लीड, हे मी इथं लावलेलं आहे. आणि लीड लावल्यानंतर हे जे अजून अंगठी येते, आवाज येतो. हा, हे धरा इथं तुमच्या हातात अंगठीचा आवाज. आणि माझ्याकडं इथं जादूची काठी आहे. ही जादूची काठी घेतली आणि मंत्र म्हणला माझा, जो आहे आमच्या जादूचा मंत्र. हा, ह्या भोंदूबाबाचा मंत्र नाही, गिली गिली छू. आता ही जी काठी आहे, ही काठी मी इथं ठेवून दिली आणि याच्यानंतर तुमच्या हातात ते बॉक्स आहे, बॉक्समध्ये ती अंगठी आहे जी सोन्याची. आता या ठिकाणी माझ्याकडे अजून एक बॉक्स आहे. हे बॉक्स तुमच्या हातात घ्या आणि हे जे बॉक्स आहे याच्यातली ही जी अंगठी आहे इथे काढली मी हवेतनं, दिसते तुम्हाला सोन्याची अंगठी. नाही, ही काढली आहे आणि या बॉक्समध्ये टाकली. तर काय, बॉक्समध्ये अंगठी गेली. नाहीच आहे ना हातात. हातात तर काहीच नाहीये. इथं जर मी कॅमेरा समोर उघडून दाखवलं ती कुठे गेली. तर ती अंगठी नाहीये. मी म्हणलं ना माझ्यात दैवी शक्ती आहे. बघा ते उघडा जरा, ती याच्यात आली. बघा बघा, मला नाही माहिती, आता तुम्हालाच बघायला पाहिजे. हे पहिलं बॉक्स उघडलं तुम्ही, हे दुसरं काढा बाहेर. अच्छा, असं बाहेर काढू. हा, तिसरा काढा बाहेर, त्याच्या पुढचा काढा, थोडंसं काम आहे तुम्हाला, कष्ट आहेत, धरा हातात तुमच्या हातात.
ते काढू आणखी काढा काढा. भरपूर बॉक्स आहेत. सिद्धी प्राप्त आहे मला. मी कुठली गोष्ट कुठेही टाकू शकतो. यात आली अंगठी. दाखवा सगळ्या लोकांना, दर्शकांना कॅमेरात दाखवा. तीच अंगठी आहे. हो, तुम्ही जी मला हातात दिली, जी मी त्या लाकडी पेटीत ठेवली, ती एवढ्या बॉक्स एवढ्या बॉक्समध्ये ती अंगठी काही सेकंदांमध्ये गेली. कशी गेली? जादूनी गेली. पण ह्याला झाकणं ही सगळी होती. ही सगळी झाकणं बंद होती, तरीही जादू झाली आणि काही सेकंदात झाली. कॅमेरा लाईव्ह ट्रिक आहे, कुठेही कॅमेरा थांबवलेला नाहीये, समोरासमोर झालेला आहे. हे अगदी शक्य आहे जादूनी. आणि त्यामुळं कृपया परत 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 मी आपल्या सगळ्या रसिकांना, प्रेक्षकांना सांगतोय की जादूचे प्रयोग आहे ते मनोरंजनासाठी आहेत आणि त्यातनं आपल्याला समाज प्रबोधन पण करायचं असतं. आणि यातला एक साधा सरळ संदेश आहे तुम्हाला की या गोष्टींना फसू नका. तुम्हाला अगदीच बुवाबाबांच्या नादी न लागता मनोरंजन पाहिजे असेल तर आमच्या प्रयोगाला या. तुम्हाला 3 तास भरपूर मनोरंजन मिळेल. तुम्ही टाळ्या वाजवाल, आनंद व्हाल आणि घरी जाल आणि कदाचित थोडे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमच्या आयुष्यातले. पण हो, नक्की, थँक्यू, धन्यवाद. पण अशा गोष्टींना फसू नका. अजून एक गोष्ट नेहमी दाखवली जाते की असं रक्त येत असतं आणि हातातनं त्या कुठल्या तरी त्यांचा शिष्य असतो, त्यांच्या हातातनं तलवार, ब्लेड किंवा काही आरपार गेलेलं असतं आणि ते बाबा म्हणतात बघा काय होईल आणि तो हात नीट होतो. काही नाही, असं काहीतरी एक तलवारीसारखं असतं. आणि आता ही जादू मी एक्सपोज करतोय तुमच्या सगळ्यांसाठी. हे बघा, तुमचं जी मनगट आहे, मनगट त्याच्यावर बसेल एवढी गॅप दिली. त्यामुळे तुम्हाला दिसताना इफेक्ट काय दिसतो की हे असं, हा असा हातात न गेलंय आणि इथनं असं खोटं जे आपलं कुंकवाचं पाणी किंवा रक्तारखा दिसणारा केचप असं काहीतरी टाकलेलं असतं. आणि तो जो कोण असतो त्यांच्याशी की माझ्यावर करणी झाली, माझ्या हातात नाही गेलं आणि बाबा म्हणतात काय हरकत नाही, ये इकडं. असं केल्यावर ते काय करतं, याला इथं स्लायडिंग मेकॅनिझम आहे, त्यांनी हे इथं खाली जातं. तर काढताना ते काय करतात, नुसतं इथं स्लाइड करतात आणि काढून दाखवतात. आणि मग तो इथलं जे पाणी आहे किंवा ते रक्त आहे ते पुसतो आणि म्हणतो की बाबा बाबा तुमचा चमत्कार झाला आणि माझा हात परत झाला. आणि हे जे बघणारा असतो, कदाचित त्यांच्या घरात एखादा कोणी पेशंट असेल, कोणाला दुर्धर आजार असेल, तो म्हणतो जर बाबा हातात गेलेलं पातं काढू शकतात आणि रक्त देऊन हात पहिल्यासारखा नॉर्मल होतो, तर हा माणूस माझ्या आयुष्यात काही करू शकतो. हे जे आहे ना, हा जो क्षण आहे हा प्रचंड प्रचंड महत्वाचा क्षण आहे. कारण हा क्षण असतो तिथनं तुमची फसायला सुरुवात होते. ही एक बॅग आहे, ही बॅग इथं मी तुमच्या हातात दिली. उघडू नका, ती कॅमेराला तुम्ही दाखवू शकता. आणि ही त्यांच्या हातात मी बॅग दिली आणि हा माझ्याकडे मोबाईल आहे. मी याचा तुम्हाला लॉक उघडल्यानंतर इंटरफेस दाखवतो. ही सगळी जी आपण ऍप्स वापरतो, या ठिकाणी कॅमेराला दिसत असेल, ही सगळी ऍप्स वापरतो, ती ऍप्स आहेत. आता ही बॅग आपण आत्ताच भेटलोय. या बॅग मध्ये काय आहे तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, बरोबर आहे. मॉडर्न मॅजिकने बाबा लोक आजकाल कसे फसवतात याचं उदाहरण आहे. आता एक काम करा, एक तुम्ही मला याच्यामध्ये मी तुम्हाला एक इथं नोट्स म्हणून ओपन केलंय आणि या नोट्समध्ये शॉपिंग लिस्ट म्हणून ओपन केलंय आणि याच्यात तुम्हाला दिसेल 1 to 99 वेगळे पदार्थ आहेत, 1 ते 99. आता या पदार्थात जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पदार्थ वेगळा आहे. ब्रेड आहे, त्याच्यानंतर बनानाज आहेत, त्याच्यानंतर जेली आहे, सूप आहे, मेलन्स आहेत, रेझर्स आहेत, पिकल्स आहेत, केचप आहे, कोको, म्हणजे ग्रॉसरी आयटम्स जे म्हणतो त्याच्यापैकी आहे. या लिस्टमधनं मी परत एकदा बाहेर येतोय. ओके, ही आपली आधीची स्क्रीन. मी परत बाहेर आलो. आता मला 1 ते 99 पैकी कुठलाही एक आकडा मनात धरा, तुमच्या मताने कुठलाही धरला सांगा मला. एक नक्की तुम्ही एक सांगितलंय का तुम्हाला अजून बदलायचंय? तुम्ही बदलू शकता. दर्शकांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी एक आकडा सांगितलाय 1 ते 99 पैकी. आता मी ही जी शॉपिंग लिस्ट आहे त्याच्यावर परत गेलोय. आता मला सांगा, तुमच्या हातात दिल्यावर तुम्हाला सगळे वेगळे पदार्थ दिसत आहेत का सेम आहेत? वेगवेगळे. तुम्ही काय सांगितलं नंबर? 1 म्हणजे पहिलाच. पहिल्या नंबरला काय आलंय? कॉफी. बघा, मी त्यांना ऍपमध्ये 99 पदार्थ दाखवले. त्याच्यानंतर त्यांना त्यातला एक कुठलाही आकडा सांगायला सांगितला तर त्यांनी सांगितलं 1च आणि 1ला काय आलंय? कॉफी. तुमच्या हातात मी बॅग दिली आहे. आता थांबा, उघडायच्या आधी तुम्हाला सांगतोय ते काय म्हणतात. काल मला रात्री दृष्टांत झाला की तू लवकरच शॉपिंगला जाणार आहेस आणि त्या शॉपिंगला तू एक गोष्ट घेणार आहेस आणि ती गोष्ट काय आहे ती मी इथं आधीच ठेवली.
आता जरा उघडा आणि त्या बॅगमध्ये काय बघा आणि आपल्या कॅमेराला दाखवा. उघडू आहे. उघडा उघडा. अरे बापरे. दाखवा कॅमेरा. कॉफी. ब्रू कॉफी. अजून काय बघा. कॉफी आहे, चहाची पत्ती. अजून नाही, चहाची पत्ती नाही, ही पण कॉफीच आहे. नीट वाचा. कॉफी लिहिलंय. कॉफी म्हणलं की कॉफीच येणार, कॉफी चहाची असं पत्ती नाही नाही येणार. चहाची पत्ती. एवढा चांगला बाबा आहे मी. आणि याच्यात काय दुसरा आहे का बघा. नाही अजिबात नाही, रिकामी. ही आहे मॉडर्न पद्धतीने केलेली जादू. मी यांच्या मनातलं विनातलं काही ओळखलेलं नाहीये. हे जादूचं टेक्निक आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, हे जेव्हा असं तुमच्या मनात काय चाललंय ओळखतो, तुमच्या काय प्रॉब्लेम आहे आर्थिक विवंचना ओळखतो. आता एक सिंपल एक मिनिट फक्त, मला या जादूसाठी टाळावं. याच्यातली सिंपल मॉडस ऑपरेंडी तुम्हाला सांगतो की कधी तुम्ही पिचलेले असता, हे असता की तुम्हाला येऊन म्हणणार की बेटा तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतं की तुला विवंचन आहे. तू खूप सगळ्यांशी चांगला वागतोस पण लोक तुझ्याशी वाईट वागतात. तू खूप कष्ट करतोस पण तुला त्याचं फळ मिळत नाही. तुला परदेशात जाण्याचे योग आले पण तुला नशिबाने साथ दिली नाही. त्याच्यानंतर तुझ्यातली जे संकट आहेत, हे अशी जी इमोशनल होणारी वाक्य, आता हे प्रत्येकाच्याच आयुष्यात घडत असतं. माझ्या आयुष्यात घडतं, तुमचे. आपण हा विचार करत नाही सारासार की हे म्हणतात आणि हो 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 अरे काय ओळखलंय, वा 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 वा. आणि तुम्ही आधी तिथे बाहेर फॉर्म भरलेला असतो, त्यात तुमची इन्फॉर्मेशन असते. एक बायको आहे, 2 मुलं आहेत, जे काय येते ते तुम्हाला सांगायला सुरुवात करतात. तुम्हाला वाटतं अरे बाबांना कसं कळलं, अरे बाबांना तुम्ही बाहेर इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यांच्या शिष्याने तुम्हाला कानात त्यांच्या याच्यात सांगितलंय ते तुम्हाला सांगतात आणि तुम्ही तिथे फसता आणि ह्या पुढच्या गोष्टी घडतात. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या पुढारीच्या सगळ्या दर्शकांना मी सांगेन, हे मी काही तुम्हाला छोटे जादूचे प्रयोग आता इथे दाखवले, हे दाखवण्याचं कारण एवढंच होतं की प्रत्येकाचा देवावर विश्वास असतो, प्रत्येकाचा धर्म रिलिजन वेगळा आहे आणि प्रत्येकाची श्रद्धास्थळ वेगवेगळी आहेत. त्याच्याबद्दल काही शंका नाही. तुम्ही डेफिनेटली ठेवा, मी स्वतः सुद्धा पूजा करतो, मी स्वतःही देवाला जातो. पण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये एक खूप धुसर रेषा आहे आणि ती जेव्हा पार केली जाते ना, तेव्हा हे असे प्रकार चालू होतात. मला हे सगळं चालू आहे. कालच माझ्या वडिलांनी मला न्यूज सांगितली की एका नवरा बायकोला ट्रॅफिकमध्ये काहीतरी क्राईम केला म्हणून त्यांना पकडलं आणि पोलीस चौकीला नेलं. त्यांच्याकडे पेपर वगैरे नव्हते वाहनाचे. तिथे गेल्या गेल्या, ही कालची घटना आहे सगळ्यांना सांगायला, तिथे गेल्या गेल्या ती जी बायको होती त्यांना दंड करत होते पोलीस आणि शिक्षा. ते बायको एकदम घुमायला लागली आणि म्हणली माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला की माझ्या अंगात देवी येते. आणि तिथे ते देवी अंगात आल्याचे प्रकार करायला लागली आणि लिटरली त्या पोलीस चौकीतल्या पोलिसांनी तिलाच उलटे 50 का 100 रुपये दिले आणि त्या दोघांना सोडलं. ही कालची झालेली घटना आहे. आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतो की या लोकांना बरोबर तिथेच गेल्यावर त्या क्षणी कशी देवी येते हा विचार करा. आणि त्यामुळं हो नक्की पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या कार्यक्रमातनं आव्हान आहे की खरोखर या गोष्टींपासनं, या लोकांपासून दूर राहा. कारण हे बघा, जर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलात तर त्यांचा धंदा पाणी बंद होणार आहे आणि यातले बरेच बुवा बाबा तसेच मरतील उपाशी. हे फार महत्वाचं आहे. आपल्या लहान मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांपासून सगळ्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक समजून करून द्या. विज्ञानावर आधारित प्रयोग असतात हे कायम लक्षात घ्या. आणि तुमचे आजार आहेत याची शोध किंवा तुमचे जे विवंचन आहे त्याचा शोध, त्याच्यावरची जी सोल्युशन्स म्हणतो उपाय, हे तुम्हाला स्वतःला करायचे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन करायचे. बाकी बाहेरचा तिसरा कोणी अननोन, अनोळखी बुवा आणि बाबा, भोंदू बाबा येऊन तुम्हाला मदत करणार नाही. हे लक्षात ठेवा. मी जादूगार जितेंद्र रघुवीर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना मला हा वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. पुढारी न्यूज.